नमस्कार. आज आपण प्रॅक्टिस सेट 8.2 म्हणजे अभ्यास 8.2 मधील काही उदाहरणं सोडवणार आहोत. त्यातला जो प्रश्न पहिला आहे बघा, त्याच्यामध्ये टेबल आहे टेबल, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 8 9 गणितं दिलेली आहेत. त्यांनी सांगितलं इन द फॉलोइंग टेबल द रेशिओ इज गिवन इन इच कॉलम, फाइंड द रिमेनिंग 2 रेशिओज इन द कॉलम. म्हणजे बाजूच्या आकृतीमध्ये प्रत्येक आडव्या तक्त्यामध्ये त्याला पण आडव्या रांगेमध्ये काय केलेलं आहे, एक गुणोत्तर दिला आहे. उरलेले 2 गुणोत्तर काढायचे. पहिल्या याच्यात कॉस दिलाय, दुसऱ्या याच्यात साईन दिलाय, तिसऱ्या याच्यात टॅन दिलाय, चौथ्या याच्यात साईन कॉस टॅन दिलाय. अशा पद्धतीने आपण मी तुम्हाला पहिलं घेतो बघा, कॉस थिटा बरोबर हे पहिलं गणित आहे. आपण लगेच काटकोपऱ्यातून काढायचा, फक्त समजून घ्या. यात 3 गणितं मला सोडून देणार आहे बघा. ए बी सी कॉस थिटा, इथं थिटा घेणार आहे. कॉस म्हणजे काय, कोलबार, हे लगेच 8 बार म्हणजे ऍडजेसंट अपॉन हायपोटेनस. बघा ऍडजेसंट हे बीसी आणि हायपोटेनस एसी म्हणजे बीसी किती आहे 35K आणि एसी किती आहे 37K. ही झाली 37K, ही झाली 35K. तुम्ही म्हणणार इन ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल ट्रायंगल. त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. हे मराठीवाल्याने मराठी, इंग्लिशवाल्याने इंग्लिश. पायथागोरस प्रमेयाने बाय पायथागोरस थेरम. हायपोटेनस कर्णवर्ग, स्क्वेअर ऑफ हायपोटेनस साइड वर स्क्वेअर, बाजू 1 चा वर्ग अधिक प्लस साइड 2 स्क्वेअर, बाजू 2 चा वर्ग. हा 37K. एसी ची किंमत टाकली, एबी माहित नाही आणि बीसी 35K चा वर्ग. 37 गुणिले 37, 7 7 49, 7 21 25, 3 7 21, 3 9 2 11, 9 6 3 1 3 6 9 1375 K वर्ग आणि 1225 K वर्ग. हा अधिक इकडे वजा होईल. तेराशे 69 वजा 1225 144 K वर्ग राहील वजा बाकी. इकडून एबी वर्ग इकडून लिहितो 2 बा वर्गमूळ घेऊन, इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणतो टेकिंग स्क्वेअर रूट. बोथ साइड. हा 12 चा आणि K चा वर्ग आहे बघा. हा 144 12 चा आणि K चा म्हणजे वर्ग वर्ग केला. हे किती होईल, हे आधी 12K. तुम्हाला कॉस दिलाय, तुम्हाला काढायचं साइन थिटा आणि टॅन थिटा. साइन कोसवा आणि हा कोसवा छेद अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. बघा अपोजिट एबी, हायपोटेनस एसी, अपोजिट एबी, ऍडजेसंट बीसी, एबी छेद बीसी. बघा एबी किती आहे 12K, एसी 37K, के कॅन्सल. एबी किती आहे 12K आणि बीसी 35K, 12 छेद 35. That is the answer.
अशा पद्धतीने आता आपल्याला ह्याशी प्रश्न पहिला 8.2 मधला सोडवायचा आहे. मला वाटतं तुमच्या लक्षात कॉस बरोबरच मी मराठीला इंग्लिश मधलं, मराठीवाल्यांनी मराठी, इंग्लिशवाल्यांनी इंग्लिश हे गुणोत्तर आहे. आकृतीवरून हे बाजू लिहिल्या, हिच्या बरोबर 35 के, हिच्या बरोबर 37 के. पायथागोरसचा प्रमेय वापरला, तिसरी बाजू काढली आणि त्यावर लगेच उरलेली गुणोत्तर मला काढता आली. आता बघा सेम गणित आहे बघा. कॉस दिला 1/√3, फक्त इथे 1/√3 घेतो. मग बीसी किती झाला 1k आणि हा किती झाला एसी √3k. बरोबर आहे का बघा. एसी √3k हा 1k पायथागोरसचा प्रमेय आहे. इथे येईल √3k आणि इथे येईल 1. वर्ग आणि वर्गमूळ गेलं 3, k चा वर्ग k वर्ग, 1 चा वर्ग 1, हा 1 वर्ग वजा होईल. हे 2k राहील. दोन के वर्ग, दोघं वर्गमूळ घेऊ. ए बी बरोबर 2 चं वर्गमूळ वर्गमूळ 2 आणि के वर्गचं के आणि मग याच्यामध्ये किमती भरायच्या फक्त. हे आलं वर्गमुळात 2. साइन ए बी किती आहे वर्गमुळात 2k आणि हा वर्गमुळात 3k म्हणजे वर्गमुळात 2 छेद k कॅन्सल. ए बी वर्गमुळात 2 आणि हा 1k k कॅन्सल. संपलं. खूप सोपं आहे बघा. फक्त तुम्हाला काय वापरता आलं पाहिजे पायथागोरस. या ठिकाणी तुम्हाला पायथागोरसचे प्रमेय सोडवता आलं, तिसरी बाजू काढता आली, यू कॅन इझिली फाइंड. तुम्ही सहज राहिलेल्या गोष्टी काढू शकता. बघा मी अजून तुम्हाला वाटलं सर गणित सोडून दाखवतो. tan θ बरोबर 1/2 वर्गमूळ 2 आहे बघा. शेवटचं सगळ्यात शेवटचं 2 वर्गमूळ 2. tan म्हणजे काय कोसला छेद कोलबा म्हणजे अपोजिट साइड छेद ऍडजसेंट साइड. बघा बरं अपोजिट कोण आहे ए बी, ऍडजसेंट कोण आहे बीसी. चला ए बी बरोबर किती होईल आणि बीसी बरोबर किती होईल. ए बी बरोबर 1k, बीसी बरोबर 2 वर्गमूळ 2k. बाकी सगळं सेम इथपर्यंत. चला एसी माहिती आहे का नाही. ए बी 1k त्याचा वर्ग, हा 2 वर्गमूळ 2k त्याचा वर्ग, 1 चा वर्ग 1, k चा वर्ग k वर्ग, 2 चा वर्ग 4. बघा बरं का 2 चा वर्ग 4, वर्गमूळ 2 चा वर्ग 2 आणि k चा वर्ग k वर्ग, 1k वर्ग 4 गुणे 8k वर्ग म्हणजे हा झाला 9k वर्ग. 2 वर्गमूळ घेऊ टेकिंग स्क्वेअर रूट किती येईल. एसी बरोबर हा 3 चा आणि हा k चा. बरोबर. साइन आणि कॉस काढायचे तुम्हाला. बघा साइन कोसोबा चेक करणं अपोजिट अपॉन हायपोटेनस ए बी अपॉन एसी. चला ए बी किती आहे 1k आणि एसी आता काढली तुम्ही 3k, k गेला. इतकं सोपं आहे. कॉस कोलबा, कोलबा कोण आहे थिटाची कोलबा बीसी म्हणजे ऍडजसेंट साइड बीसी, हायपोटेनस एसी. बीसी 2 वर्गमूळ 2 आहे आणि एसी किती आली आता 3k, k कॅन्सल. थोडंसं फास्ट घेतलंय मी. का फास्ट घेतलंय. आकृती तीच, पायथागोरस तोच, फक्त काय बदलत आहे किमती बदलत आहेत आणि पुढचं सोपंच आहे. म्हणजे अशा पद्धतीने बघा पहिलं 5वं आणि सगळ्यात शेवटचं 9वं
3 गणित मी सोडून दाखवली. आता टॅनचं झालं एक, कॉसचं झालं, आता एक साईनचं घेऊन दाखवतो बघा. साईनचं कोणतं घेऊयात बघा, कुठलंही घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आपण चौथं घेऊयात बघा. साईन बरोबर 1/2. साईन थिटा 1/2 काय, कोसबा छेद कर्ण कोणासमोर बाजू ए बी छेद ए सी. इंग्लिश मध्ये अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. बरोबर आहे का. ए बी किती होईल 1K आणि ए सी 2K. ए बी 1K ए सी 2K. बाकी सगळं राईट अँगल ट्रायंगल बाय पायथागोरस थेरम एस किती भरूया. चला ए सी माहिती काय आहे 2K चा वर्ग, ए बी 1K चा वर्ग, 2 चा वर्ग 4K चा वर्ग, K वर्ग 1 चा 1 K चा K वर्ग. हा 1K वर्ग वजा होईल 4 वजा 1 3K वर्ग. दोघा वर्गमूळ घेऊ, टेकिंग स्क्वेअर रूट. BC बरोबर हा 3 चा वर्गमूळ किती होईल, वर्गमूळात 3. BC बरोबर वर्गमूळात 3K. आणि मग तुम्हाला कॉस आणि टॅनचं काढता येईल बघा. टॅन गुणोत्तर काढता येईल. कोसबा छेद कोलबा अपोजिट अपॉन ऍडजस्टंट साइड. अपोजिट अपॉन ऍडजस्टंट कोसबा छेद कोलबा ए बी छेद BC. ए बी 1K बघा तिथे आणि BC आली वर्गमुळात 3K. K कॅन्सल. कॉस कोलबा छेद कर्ण ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस BC अपॉन AC. BC आली रूट 3K आणि AC किती 2K. इथं बरोबर वाटत असते. अशा पद्धतीने आपण सगळी गुणोत्तर काढू शकतो. 9 पैकी जवळजवळ 4 गुणोत्तर मी तुम्हाला काढून दाखवलेली आहेत. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न पहिला सगळ्यांना सोडवता आला पाहिजे. आता प्रश्न दुसऱ्यामध्ये 6 गणित आहेत पहा, त्यातली पण मी तुम्हाला काही गणित सोडून दाखवतो. पहा प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा सोडवण्यापूर्वी प्रश्न तिसरा आणि चौथा बघा. हे पण ऑलरेडी आपलं झालेलं आहे बघा. प्रश्न तिसरा साइन थिटा बरोबर 4/5 बघा 4/5. मग कोसबा छेद कर्ण अपोजिट अपॉन हायपोटेनस ए बी अपॉन ए बी किती झाला बघा बरं 4K. हा किती झाला 5K. हा ए बी 4K हा 5K. सूत्रात किती बघा 5K चा वर्ग 4K चा वर्ग 5 चा वर्ग 25K वर्ग आणि हा 16K वर्ग. हा 16 इकडे वजा होईल. नऊ K वर्ग होईल आणि 2 वर्गमूळ घेऊ. हा 3K येईल. पुढे तुम्हाला किती भरता येते. टॅन काढायचं कॉस काढायचं. तुम्हाला काय विचारलं त्यांनी, कॉस विचारले. कॉस BC किती आली आता 3K. AC 5K. K इतकं फास्ट होते बघा. तिसरं गणित एकदम संपलं लगेच. पाचवं बघा कॉस थिटा बरोबर 15/17. इथं काय म्हणणार सूत्र कोलबा छेद कर्ण ऍडजस्टंट साइड. बघा ऍडजस्टंट कोण आहे BC. म्हणजे कोलबा कोण आहे BC. कर्ण कोण आहे AC. म्हणजे BC किती झाला 15K आणि AC किती झाला 17K. परत हे सेम AC किती 17K चा वर्ग. AB माहिती नाही आणि BC इथं द्या वाटलं 17K
बघा ए बी माहित नाही आणि BC 15K चा वर्ग 289K वर्ग 289 आणि 225K वर्ग हा अधिकचा वजा होईल. दोघांची वजाबाकी 64K वर्ग. दोघा वर्गमूळ घेऊ टेकिंग स्क्वेअर रूट वर्ग निघून गेला हा 8 चा आहे हा K चा आहे. चौथ्यामध्ये तुम्हाला साइन विचारलाय बघा साइन. मग साइन थीटा बरोबर कोस छेद कर्ण अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड म्हणजे AB हायपोटेनस म्हणजे कोस AB कर्ण टाका किती AB किती आला आता 8K आणि हा 17K K कॅन्सल म्हणजे 8/17 हे त्याचं काय झालं उत्तर झालं. अशा पद्धतीने प्रश्न पहिला झाला तिसरा पण झाला आणि चौथा. पहिला तिसरा चौथा ही सारखी आहेत सगळी. आता राहिला फाइंड व्हॅल्यूज किमती काढा प्रश्न दुसरा. मला असं वाटतं हा प्रकार सोपा आहे. इयत्ता 10वीला आहे बरं का हा म्हणजे तुम्हाला आत्ता आला की 10वीला आलाच पाहिजे हा 100% सोपी पद्धत आहे एकदम. ठीक आहे. आता फाइंड व्हॅल्यूज किमती काढा. पहा आता त्याचे 5-6 गणित लिहून दाखवतो. सोपी आहे ती. 5 sin 30 डिग्री 3 tan 45 अंश 2 sin 30 अंश cos 0 आणि 3 sin 90 अंश 4/5 tan वर्ग 60 3 sin वर्ग 60 tan 60 छेद sin 60 आली cos 60 आणि cos वर्ग 45. ओके एक 6वर राहिले ती नंतर घेतो. बघा बरं sin 30 आणि sin 45 sin 30 आता हे 0 30 45 60 आणि 90 या 5 किमती मी तुम्हाला तक्ता शिकवला होता. म्हणजे तुम्ही चार्ट तयार करायचा आहे पाठीमागच्या पानावर आणि मग त्यातनं किमती पाहून न्यायच्या. sin 30 1/2 1/2 आणि tan 45 tan 45 एकच आहे बघा. आता बरोबर 5 गुणिले sin 30 1/2 अधिक 3 गुणिले tan 45 1 गुणाकार करू बघा. वर्षांचा गुणाकार 5/2 अधिक 3 1 3 छेद समान करा छेद 2 इथं 2 आहे इथं 2 निघून आहे वर 2 निघून आहे 3 2 6 होईल 6 5 11 हे त्याचं उत्तर. कळलं. दुसरं sin 30 1/2 cos 0 sin 90. आता sin 90 1 cos 0 1 हे किमती चार्ट मध्ये बघायचं बघा तुम्हाला. तुम्ही त्या किमती पाहू शकता. पहा sin 90 1 आहे आणि cos 0 1 आहे. बरोबर किमती लिहिल्या बघा मी. बरोबर 2 गुणिले sin 30 1/2 अधिक cos 0 ची किंमत 1 अधिक 3 गुणिले sin 90 1 गुणाकार करू आपण. आधी 2 2 कॅन्सल. ठीक राहिला 1 अधिक 1 3 1 3 3 4 संपलं. अशा पद्धतीने अतिशय सोपी गणित आहेत. पाहिजे असं विशेष असं काहीच नाही त्यामध्ये आहे का काही. एकदम म्हणजे एकदम सोपं. हा आता पहा बरं का. आपलं 8.2 चाललंय ना. 8.2 प्रश्न दुसरा त्यातलं किती गणित आहे. तिसरं गणित आहे 5. बरोबर आहे. आता पहा tan 60
टॅन 60 आणि साइन 60. साइन 60 हे वर्गमूळ 3/2 बरोबर आहे का? म्हणजे टॅन 60 वर्गमूळ 3 आहे. आपण चार्ट मध्ये किमती पाहू शकतो. पान नंबर 190 किमती आहेत बघा. टॅन 60 वर्गमूळ 3 बरोबर आहे. आता बघा बरं का, बरोबर 4/5 गुणिले टॅन वर्ग आहे. टॅन 60 किती आहे? वर्गमूळ 3 त्याचा वर्ग आहे. अधिक 3 गुणिले साइन वर्ग. साइन 60 ची किंमत आहे वर्गमूळ 3/2 आणि त्याचा काय आहे? त्याचा वर्ग आहे. वर्ग वर्ग असल्यामुळे कंसाचे वर्ग केले. आता बघा वर्गमूळ गेला 3, वर्गमूळ गेला 3, 2 चा वर्ग 4, वर्षांचा गुणाकार 4 त्रिक 12/5, 3 त्रिक 9/4. या 4 ने इकडून या 5 ने इकडे गुणायचं बघा. 12/5 गुणिले 4 गुणिले 4 आणि 4 गुणिले 5 गुणिले 5. 12 48, 5 20, 9 5 45, 5 20. बघा छेद समान केला मी. 48 अधिक 45, 8 5 13 आणि 93. उत्तर येईल 93/20. परत पहा मी किमती भरल्या, फक्त त्याचा वर्ग केला, याचा गुणाकार खाली गुणाकार क्रिया करायची असते आणि छेद समान केला. या 4 ने खाली वर, या 5 ने खाली वर गुणलं, छेद समान झाला 20. वरच्या दोघांची बेरीज. सोपं आहे म्हणून थोडस फास्ट केलंय. बघा टॅन 60 इतक्या किंमत भरली आपण. साइन 60 ती पण आता इतक्यात भरली आपण वर्गमूळ 3/2 आणि कॉस 60 1/2. चला किमती भरा बरोबर चिन्ह. टॅन 60 वर्गमूळ 3 भागिले साइन 60 वर्गमूळ 3/2 बरोबर आहे का? साइन 60 अधिक कॉस 60 1/2. मला वाटतं खाली नाही दोघं जण आहेत बघा. छेद समान झालाय. वरती वर्गमूळ 3 अधिक 1 छेद समान असल्यामुळे वर्गमूळ 3 अधिक 1 ही बेरीज होणार नाही. हे भागिले गुणिले होईल. वर्गमूळ 3 गुणिले 2 छेद वर्गमूळ 3 अधिक 1 म्हणजे हा 2 याला गुणिले झाला. कळतोय का? भागिले गुणिले झालं. 2 छेद वर्गमूळ 3 अधिक 1 म्हणजे 2 वर्गमूळ 3 छेद वर्गमूळ 3 अधिक 1. सरळ सरळ फक्त आपण किमती भरल्या, छेद समान होता तसाच ठेवला आणि भागिले गुणिले केलं. आता बघा कॉस 45 1 वर्गमूळ 2 साइन 30 1/2. ह्या दोन किमती याकडून बघतोय मी, इकडून लिहितोय मी, चार्ट वरून लिहितोय. सूत्रात किमती भरा. कॉस 45 कॉस 45 1/2 त्याचा वर्ग आहे अधिक साइन 30 त्याची किंमत 1/2 आहे पण त्याचा पण वर्ग आहे. 1 चा वर्ग 1 वर्ग आणि वर्गमूळ गेले खाली राहिले 2. 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4. छेद समान करायचं बघा. बे दुने 4 आहे याला फक्त 2 ने गुणा. 4 वेळ खाली वर ने गुणलं वर 2 ने गुणलं. याला गुणायची गरज नाही. 2 1 2/4 1/4 छेद समान झाला बघा. उत्तर आलं 3/4. अशा पद्धतीने सोपी गणित आहे, फास्टली झाली बघा. आता शेवटचं गणित राहिलं बघा त्यातलं. कॉस 60 कॉस 30 साइन 60 साइन 30 बघा. कॉस 60 कॉस 30 साइन 60 4 वर्ग लिहायचे बघा. साइन 30 1/2 60 वर्गमूळ 3/2 कॉस 30 वर्गमूळ 3/2 कॉस 60 1/2. आता किमती बघूयात. कॉस 60 1/2 कॉस 30 वर्गमूळ 3/2 अधिक साइन 60
वर्गमुळात 3/2 साईन 30 1/2 छेद समान आहे बघा 4 छेद समान आहे बघा 4 बेदोने 4 वर्षाचा सॉरी इथं वर्षाचा गुणाकार केला खालच्याचा बरा इथं गुणाकार केला छेद समान झाला 1 वर्गमुळात 3 आणि 1 वर्गमुळात 3 म्हणजे 2 वर्गमुळात 3 बेदोने 4 उत्तरे वर्गमुळात 3/2 बघा अशा पद्धतीने 8.2 पूर्णतः मी सोडून दाखवलेला आहे. आता यानंतर एक नित्य समीकरण ज्याला इंग्लिश मध्ये आयडेंटिटी म्हणतात इम्पॉर्टंट इक्वेशन इन ट्रिग्नोमेट्री त्रिकोणमितीमध्ये ते फार महत्वाचं आहे. बरोबर आहे का 10वीला आहे बघा ते तेवढंच फक्त एकदा सांगतो ते कसं भेटलं ते सांगतो. बघा समजा हा काटकोन त्रिकोण एबीसी आहे त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे ट्रायंगल एबीसी इज राइट एंगल्ड ट्रायंगल बाय पायथागोरस थेरम पायथागोरस प्रमेयाने हायपोटेनस कर्ण हायपोटेनस म्हणजे कर्ण वर्ग एसी वर्ग बाजू 1 चा वर्ग बाजू 2 चा वर्ग हायपोटेनस स्क्वेअर साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर झालं इथपर्यंत डिवाइडिंग बोथ साइड बाय हायपोटेनस स्क्वेअर ने भागू 2 बार एसी वर्ग ने भागून काटकोन त्रिकोण घेतलाय पायथागोरसचा प्रमेय वापरला आणि कर्णचा एसी वर्ग आहे ना त्याने दोन्ही बाजूला भागतोय मी बघा याला एसी वर्गने भागा प्रत्येकाला भागा याला पण भागा भागा एबी हा एबी छेद एसी आहे बघा एबी चा वर्ग छेद एसी वर्ग म्हणून एबी छेद एसी वर्ग आणि हा बीसी छेद एसी चा वर्ग दोघांचा वर्ग म्हणून कंसाचा वर्ग दोघांचा वर्ग म्हणून कंसाचा वर्ग. आता बघा बरं का हा बरोबर एक गुण लिहितो एबी छेद एसी इथं थीटा घेतला मी एबी म्हणजे कोसबा छेद एसी कर्ण कोसबा छेद कर्ण आहे कोसबा छेद कर्ण म्हणजे साइन एबी ही अपोजिट साइड एसी अपोजिट अपॉन हायपोटेनस साइन थीटा म्हणून हे झालं साइन थीटाचा वर्ग म्हणून साइन वर्ग थीटा ऍक्च्युअली साइन थीटाचा वर्ग आहे पण हाच आपण असा लिहितो साइन वर्ग थीटा. इज दॅट क्लियर? आता बीसी छेद एसी बीसी लगतची बाजू भागिले कर्ण लगतची भागिले कर्ण म्हणजे कॉस बीसी ऍडजेसंट साइड आहे एसी हायपोटेनस आहे ऍडजेसंट आपण हायपोटेनस म्हणजे कॉस त्याचा स्क्वेअर आहे म्हणून कॉस वर्ग थीटा म्हणजे साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. इट इज कॉल्ड आयडेंटिटी याला नित्य समीकरण म्हणतात त्रिकोणमिती मधलं. इट इज आयडेंटिटी इन द ट्रिग्नोमेट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला ही 10वीला शिकणार आहोत आपण ही एक आणि अजून 2 आयडेंटिटी आपण शिकणार आहोत पुढच्या वर्षी. तर ठीक आहे या ठिकाणी तुम्ही 8.2 सोडवू शकता. धन्यवाद.